मराठी यूट्यूब चॅनल परत एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की भाईंदरमध्ये एक स्टीलचा मार्केट आहे। ते तिथे सर्व स्वस्त दरात आणि मेन म्हणजे वजनावर भांडी मिळतात। तर ते सर्वांना हा व्हिडिओ मला उपयुक्त ठरेल, जेणेकरून हळदी कुंकू वगैरे आता तर लग्नाचा महोत्सव आहे, त्यामुळे ते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरेल। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्याचं जे काय ॲड्रेस असेल तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि वरती स्क्रीनवर सुद्धा देते। तर चला तर मी आता जाते आणि तुम्हाला दाखवते। तर हे भाईंदर ईस्टला आहे आणि इथे सर्व फॅक्टरीज आहेत, स्टीलचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टरी इथे आहेत। आणि मी आता ज्या गल्लीमध्ये आली आहे तिथे मोस्टली हे बघा तुम्हाला दिसतं आहे की प्लायनीमध्ये भांड्यांची, तांब्याची भांडी किंवा स्टीलची भांडी हे नगावर सुद्धा मिळतात आणि मेन म्हणजे वजनावर सुद्धा मिळतात। तर मी आता एका दुकानात शिरते आणि त्याची काय काय प्राईस असेल ते मी तुम्हाला दाखवते। तर असे इथे शॉप्स आहेत, खूप हे बघा इथे सुद्धा आहेत आणि हे प्लॅस्टिकचे आहेत। काका इथे वजनावर आहेत की ह्याच्या नगावर आहेत? हे नगमध्ये आहे। खूप छान छान असे चमचे आहेत। हे कितीला आहे? 70 रुपयामध्ये तुम्हाला 6 चमचे मिळून जातात आणि खूप छान छान डिझाईनमध्ये। आणि हे कितीला आहे काका? काका हे 130 ला। इथे असं छोटेसे भातुकलीचे आहे। काका हे कितीला आहे? 200 रुपये स्टीलचं। आणि इथे मेन म्हणजे सर्व छोटे भातुकलींचेच आहे। हे बघा ना किती छोटंसं वाटतंय। हे बघा सर्व छोटे आहे। हे चपातींचं चपाती करायला। ह्या दुकानाचं नाव एक मिनिट, हे कमले स्टील सेंटरच्या बाजूचं हे दुकान आहे। या दुकानाला नाव नाही आहे। आणि हे बघा हे कितले का? 110 रुपये। हे सर्व तिन्ही? आणि हे 40। वाव, बघ ना किती मस्त मस्त आहे। काका हे 100 देणार आहे। 120। हे 120 ला 5 पीस आहे। हे 25 रुपये। हे बघा असं छोटे काविलते आहे, जसं भातुकलीच्या ह्याच्यामध्ये आपण हे करतो। आणि छोटेसे चमचे। मग हे चमचे कितीला आहेत? 24 रुपये दर्जन। किती मस्त मस्त है। कोई नहीं मैडम, ये पूरा स्टैंड है क्या? खाली स्टैंड है, सेट ऐसा अलग अलग बनेगा। और ये स्टैंड कितने तक है फिर? ये छोटा ये वाला पहला आएगा 200 रुपीस, ये आएगा 250, ये आएगा 350, ये 500। खाली स्टैंड नहीं निरंजन है ना? तांब्याचे आहे। कितनीला है? हे कितीला आहे? ये 150 रुपये डझन है। वाव, तांब्याचे आहे प्युअर? नाही, तांब्याचे नाही आहे। फिरतोय मी इथे आणि खूप सारे असे छोटे शॉप्स आहेत आणि खूप मस्त वाटते। मी सुद्धा पहिल्यांदा आली आणि जेणेकरून तुम्हाला सुद्धा फायदेशीर ठरेल। आता व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत। मी आता दाखवते अजून काय काय आहे इथे। हे बघा अशी गल्ली आहे, जसं की आपण फॅक्टरी बोलतो ना त्या टाईपचं आहे। म्हणजे फॅक्टरीतून डायरेक्टली ह्या शॉप्समध्ये ते लोक विकतात। आता इथे कुकर्स आहे। हे 1 लिटरचं आहे का? कितीला आहे हे? 2 लिटरची हंडी आहे। प्राइस 430 ला आहे ते कुकर 2 लिटरचं। आणि इथे बघा शेगडी आहे, ते मी तुम्हाला दाखवते। ये छोटा कितने का है? 800। और ये वाला स्टील का 1250 और ये 800 रुपये। अजून खूप काही आहे ते मी तुम्हाला दाखवते। मस्त वाटते असं, खूप आहे। मी तुम्हाला गल्लीच दाखवते। हे बघा ही पूर्ण गल्ली स्टीलच्या भांड्यांचीच आहे। हे बघा ही सुद्धा गल्ली 180 180 रुपयाला 3 आहेत, छोटं मीडियम आणि हे चांगलं आहे। अंकल स्टैंड का प्राइस क्या है? 1200 आएगा। और ये बड़ा वाला उससे महंगा थोड़ा। प्रत्येकाकडे काही ना काहीतरी वेगळं तुम्हाला मिळून जातं।
हे बघा, ह्याचं नाव आहे रिषभ स्टील अँड सेंटर. इथे तर खूप मोठमोठ्या साईजचे पराती आहेत आणि थोडं हलकं आहे पण चांगलं आहे. हे डिश नगावर आहे की किलोवर आहे? कितीला आहे? 12 एक पीस 216ला 12 पीस ना? 216ला 12. आणि चांगली क्वालिटी आहे. हे सुद्धा खूप छान वाटतं, छोटीशी वाटी डिझाईन. आणि हे कितीला आहे? 240. हे सुद्धा 240ला 12 पीस. हे आहे 20ला. चांगली क्वालिटी आहे. हे 35 रुपयाला आहे, थोडंसं मजबूत आहे. आणि इथे प्राइस कमी करत नाही आणि पण कमीच प्राइस आहे, त्यामुळे तुम्ही एकत्र किती पण घ्या, पण जो रेट आहे तोच आहे. पण चांगला आहे, मला तो खूप आवडला. आम्ही घेतो इकडून. कितीला आहे? तरी किती किलोला आहे? किलो 360 रुपये किलो आहे. 360ला किलोमध्ये मिळणार. किती पडतात? तरी किती किलोमध्ये 5 पीस बसणार. 1 किलोमध्ये 5 पीस बसणार. आणि हे डिश 70 रुपयाला एक आहे. 70ला एक आहे. थोडंसं पातळ आहे पण डिझाईन्स आहेत ना याच्यावर खूप छान छान आहेत. हे आहे 70 रुपयाला. आणि हे कितीला आहे? हे कितीला आहे? किलोवर आहे. किती किलोला? 1 किलोमध्ये 2 पीस. किलोचा रेट काय? 135ला एक. 135 नाही, 145. 45 म्हणजे 145ला एक. प्रॉब्लेम आमचे कधीचे आहेत. चला आम्ही आता घेतो, नाही तर इथे खूप टाइमपास होऊन जाईल. ही चाळणी आहे 25ला. काका ह्या परातचा रेट काय आहे? मगाशी सांगितलं वाटतं तुम्ही. किलोवर आहे. किती किलो नाही असणार? 350 रुपये किलोला. किती बसतील? 5-6 कमी? 3 किंवा 4 बसणार बोलतायत. अशी टोप सॉरी डबे पण आहेत. आणि हा छोटा डब्बा कितीला आहे? 80 रुपयाला आहे हा डब्बा. तर ही डिश आहे, ही आहे 20ला ना? 20 आणि चांगलं असं आहे. हे आहेत 22ला. पोलपाट सुद्धा आहेत, लाकडाची पोलपाट आहे. हे कितीला आहे पोलपाट? ये पोलपाट पड़ेगा आपको 450 का. 450ला? इसके साथ वो लाटना भी आता है क्या या सिर्फ पोलपाट? लाटना अलग से आएगा. और ये अभी ये इसका क्या प्राइस है? इसका 350 रुपये. और ये नीचे वाला? ये 380 रुपया. और ये कौन सा? ये नीचे वाला? ये दो एक ही है, ये और भाव एक ही है. ओके ओके ओके. और ये नग से मिलता है या से एक लिया तो भी चलेगा? ये वजन से मिलेगा. वजन से ही मिलेगा? वजन से मिलेगा. ओके ठीक है. आपका शॉप का नाम क्या है? सामने देख लो. अच्छा ओके. तर हे आहे त्या शॉपचं नाव राजेश्वर स्टील. म्हणजे ह्या साईडला सुद्धा आहे आणि त्या साईडला सुद्धा आहे. खूप मोठमोठे इथे काबिल ते सुद्धा. कितने काय? हे 220 रुपयाला आहे. हे कितीला आहे? 6 पीस का बॉक्स आएगा 230 का. 6 पीस 230ला. कमी करणार ना? थोडंफार करणार आहे ते कमी इथे. और ये कैसा है फिर? हे ये आएगा, वजन क्या आता है मैंने? किती तरी लगभग वजन? 22 रुपये का 1 पीस पड़ेगा. 22ला एक पीस. 22 रुपये 11 वाला. छोटासा आहे ग्लास टाइप. जड आहेत ग. कितीला ही? तर आम्ही या शॉप मधून घेतलेली आहे ही कढई. तुम्हाला मी दाखवते. आणि ही कढई आम्हाला मिळाली आहे 190ला आणि खूप जड आहे आणि चांगल्या क्वालिटीची. ये इसका क्या भाव है? कलशी ये 650 रुपये. और ये दोनों सेम. वाह ये अच्छा है. इसका क्या प्राइस है? 20 किलो का है. किलो पे कितना फिर होता है? ये 260 रुपीज़ किलो पर केजी है. अच्छा ओके ओके. मतलब कितने तक होगा? कितना होगा फिर आप अराउंड कॉस्ट? ये 500 रुपये तक आहे. 500 रुपयापर्यंत ही बादली जाणार आहे. बऱ्यापैकी जड आहे आणि छोटीशी आहे. मस्त वाटतं.
हे कितीला आहे? 1 किलो पे कितना पड़ता है? मतलब 2 पीस आता है किलो पे? नहीं 600 600 रुपीज किलो. जसं आपण हॉटेलला जातो ना त्याच्यामध्ये चिकन मटन देतात, तर हे आहे छोटीशी बादली टाइप. और ये चम्मच भी मस्त. ये 25 रुपीज. 25 रुपीज. और ये बड़ा वाला 16. 16 16 ना 60 रुपयाला. 70 रुपये. वाव, हे मस्त आहे. चपाती के लिए ना? डोसे के लिए. अच्छा, डोस्याला. वाव, 35 रुपयाला आहे. और ये 85 रुपीज. महंगा नहीं. और ये चाय का कितली, चाय का ही आहे ना? 650. करंजी करण्याचं साहित्य आणि एकूण किती असतं त्याच्यात? 10 ना? 10 पीस आएगा. 10 पीस कितीला मिळणार आहे? 10 पीस आपको आएगा 15 रुपये का एक है ये. अच्छा, 15ला एक पडतं. तर आता मी इथून जाते आहे तांब्यांच्या शॉपमध्ये, तर तिथे तुम्हाला सांगते की काय प्राईस असेल. आणि इकडचं मार्केट मला खूप आवडलं आहे. खूप स्वस्त दरात इथे मिळतं आहे. थोडंफार गाड्यांचा आवाज येईल, मी तुम्हाला तर जाते दुकानात आणि दाखवते. ह्याची काय प्राईस आहे? ये आएगा ये 800 रुपये का. ये एक 800 का. 800 का आएगा. आणि समय समय आएगा आपको 900 का. 900ला आहे, पण खूप हलकी वाटते मला समय. मी आतमध्ये जाते आणि खूप प्राईस आहे ते मी विचार. इथे स्टीलच्या आणि पितळेचे बघा निरंजन पण आहेत. हे बघा छोट्या साईजचे आहेत इथे. ह्याची काय कॉस्ट आहे? ह्याची 150 रुपये. वाव. आणि काका हे निरंजन 150 रुपये. 150चे सर्व 150. खूप सारे. आणि ते तांब्याचे, ते तांबे 250 300. ओके. हा कितीला? 200 रुपये. हा 200ला आहे आणि तो मोठा 250. ओके. हे आहे काशाची वाटी, ज्यांना म्हणजे पायाला आग वगैरे येते ना, मुंग्या, तर ते हे असं घासायचं पाय. कितीला आहे? 40ला आहे. 30 लिहिलं आहे. 30 लिहिलं आहे, पण 40 कितीला आहे बोलला ते? 200 नहीं 750. 750. इसका प्राइस क्या है? हाँ 550. और ये टाळ 320. बॉटल 450. 750 ml. ओके. हे आहे 3200ला आणि जोडी मिळणार आणि खूप मजबूतपणे आहे. ये कैसे आहे? खूप छोटं वाटतंय पण आणि तांब्याचं आहे. हे पण चांगलं आहे. बऱ्यापैकी इथे खूप सारे आहेत. मी यांना निरंजनची प्राईस विचारते. अंकल अंकल हे आहे 650 रुपये आणि हे आहे 260ला. तर ह्यांच्याकडे पितळेची टोपं पण आहेत. ह्याची सुद्धा मी प्राईस विचारते. हे पण आहे, म्हणजे तांब्या असतो ना पितळेचा ते. इसका प्राइस? इसका उसका हाँ 320. 320. और वो तांबे के ग्लास? तांबे के गिलास आएंगे ये 160 रुपए आएंगे. 160 का एक? हाँ 160. ज़्यादा है तांबे का भाव कुछ. हाँ तांबा का भाव ज़्यादा है. हे आहे 160 रुपयाला एक. हे बघा, ह्याच्यामध्ये आहे ना म्हणजे आपण घराच्या समोर आपण हे ठेवतो, म्हणजे दरवाजाच्या आत, म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी घालून मस्त फुलं वगैरे ठेवतात. ह्याची प्राईस विचारते मी. 8 नंबर. ये 480. हे आहे 480 रुपयाला. तर
आता आम्ही आलेलो आहोत घरी आणि हे मार्केट तर मला तर खूप आवडलं आणि मी सुद्धा पहिल्यांदाच बघितलं आहे आणि खूप म्हणजे युजफुल आहे. ज्यांचं म्हणजे नवीन जे घर घेतात किंवा नवीन संसार असतो किंवा हळदी कुंकूचे जे काही आपल्या महिलांचे प्रोग्राम असतात. आणि हे जे मार्केट आहे ते माझ्या मावशीने सुचवलं कारण की ती तिथे गेली होती आणि खूप स्वस्त दरात तिथे मिळतं. तुम्ही सुद्धा तिथे नक्की एकदा भेट द्या, जो तुम्हाला ते खूप युजफुल होईल. तर मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर आता भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.